श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता दिवाळी सरत आली, म्हणजेच देव दिवाळी जवळ आली। 4 नोव्हेंबरला रात्री 10:55 पौर्णिमा सुरू होत आहे ते 5 नोव्हेंबर संध्याकाळी जवळजवळ 6 वाजेपर्यंत 5:55 थोडासा पुढे मागे वेळ होईल, पण अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी येत आहे। या दिवशी बऱ्याच काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। वसुबारस दिवशी आपण पणत्या, आकाश कंदील हे सर्व लावायला सुरुवात करतो आणि देव दिवाळी पर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे कायम ठेवायचे असते। आता त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा अगदी दिवाळीच आपल्याला साजरी करायची असते। ती कशा पद्धतीने किंवा या दिवशी या 750 वरती लावतात त्या कशा पद्धतीने, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमा ही आपल्याला या वेळेस 5 नोव्हेंबर दिवशी साजरी करायची आहे, कारण 4 नोव्हेंबरला एकदम उशिरा रात्री ती सुरू होत आहे। 5 नोव्हेंबर पौर्णिमा सकाळी लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे, आंघोळ स्नान जे काही आपल्या दिनचर्याची कामे असतात ती करून घ्यावी। त्यानंतर घरातील संपूर्ण स्वच्छता करावी। घराची स्वच्छता केल्यानंतर एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यावे, त्यात चिमूटभर हळद घालावी। हे सर्व पाणी तुमचे अंगण, पोर्च जे काही असेल त्यामध्ये शिंपडावे। याच पाण्याने उंबरा धुवून घ्यावा। त्यानंतर उंबऱ्यावर हळदीचे लेपन करावे। दरवाजा देखील स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याच्यावर स्वस्तिक काढून कडेला 4 रेषा काढाव्यात आणि मध्ये 4 बिंदू काढावे। 2 रेषा इकडे, 2 रेषा इकडे। अशा पद्धतीने सर्वात आधी घराची स्वच्छता करून घ्यायची आहे। त्यानंतर सूर्याला अर्घ्य आपल्याला द्यायचे आहे। सूर्याला अर्घ्य देताना लाल चंदन किंवा लाल कुंकू, अक्षता आणि एक लाल फूल असे घालून आपल्याला तांब्यात घेऊन पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचे आहे। ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा या दिवशी म्हणजे सकाळी 2 मिनिट 5 मिनिट तरी आपल्याला नामस्मरण करायचे आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। तसं तर सूर्याला दररोज अर्घ्य दिल्यास खूप जास्त चांगले आपल्याला याचे परिणाम दिसून येतात आणि तेही उगवत्या सूर्याला म्हणजे 6:30-7 ला जेव्हा अगदी सूर्योदय होतो, 6:30च्या दरम्यान बघा सूर्य चांगला दिसून येतो। त्यावेळेस जर आपण हे केले, सूर्याला अर्घ्य दिला दररोज, तर आपल्यावर सूर्यदेवांची खूप जास्त कृपा राहते। आता यानंतर आपल्याला काय करायचे आहे, तर यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे। देवघरासमोर बसून सर्व देवांची आपण जशी दिवाळीला आंघोळ करतो तसे थोडेसे उठणे संपूर्ण देवांना लावून पंचामृताने अभिषेक करावा। प्रत्येक देवाला करावा। अगदी महाराज, लक्ष्मी, गणपती बाप्पा, कृष्ण या सगळ्यांना छान असे अभ्यंग स्नान घालावे। वासाचे तेल आपण त्यांना लावत नाही, तर आपण देवांना अत्तर लावतो। सगळ्या देवांना अत्तर, वस्त्र, पुष्प, गंध, त्याचप्रमाणे धूप, दीप, नैवेद्य दाखवून घ्यावा। नैवेद्याला खीर किंवा शिरा या दिवशी आठवणीने करावा। आरती करावी। सकाळी गणपती, दुर्गा माता, लक्ष्मी माता आणि आपले महाराज आणि भगवान विष्णू यांची आरती करून घ्यावी। तुपाचा तेलाचा दिवा लावून घ्यावा। दरवाजामध्ये एक दिवा लावावा आणि आपल्या तुळशीच्या एक ठिकाणी एक दिवा लावावा। त्यानंतर संध्याकाळी बरोबर 5 वाजता घर पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यावे। घर स्वच्छ केल्यानंतर संध्याकाळी आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे। बघा, 5 तारखेला संध्याकाळी केंद्राच्या पद्धतीने सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात केल्यास ती महिला देखील करू शकतात। मात्र तुम्हाला काही कारणाने जमत नसेल तर तुम्ही गुरुजी बोलवून देखील 21 शुक्रवार संकल्पयुक्त सत्यनारायण घरामध्ये करू शकता। अट एकच आहे की हा जो पूजेचा प्रसाद असतो तो बाहेर कोणालाही देऊ नये, तर तो घरातच वापरावा। आता हे सर्व झाल्यानंतर आपली देवपूजा किंवा सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर 750 वाती आपल्याला एकत्रित या दिवसात बाजारामध्ये मिळतात। म्हणजे जिथं आपलं हे देवी देवतांचं सामान,
उदबत्त्या, धूप, दीप, कापसाच्या वाती मिळतात, तिथे ही त्रिपुर वात मिळते. 750 वातींची एकत्रित केलेला तो बंचच असतो, कारण घरामध्ये इतक्या 750 वाती एकत्रित करायला आपल्याकडे तसा पुरेसा वेळ नसतो. घरामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजे आई, आजी कोणी असेल तर अवश्य घरातच करून घ्याव्यात, कारण त्या जास्त चांगल्या असतात, कॉटनच्या असतात, जास्त पटकन जळत नाही. आता या सगळ्या एका पणतीमध्ये घालून यामध्ये तूप किंवा तिळाचे तेल घालावे. तूप घातले तरीही चालेल, तिळाचे तेल घातले तरीही चालेल. मात्र या फुलवाती असाव्यात, म्हणजे या लांब वाती नसून फुलवाती असाव्यात आणि त्या एका मोठ्या पंतीमध्ये ठेवून देवघरासमोर प्रज्वलित कराव्यात. असाच एक बंच अजून एक आणून एखाद्या मंदिराच्या इथे, कोणत्याही मंदिराच्या इथे किंवा नदीपाशी सुद्धा दीपदान या दिवशी करतात. म्हणजे 750 वातींचे 3 बंच जर तुम्ही आणले तर एक आपल्या घरामध्ये म्हणजे देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे, दुसरे एखाद्या मंदिरासमोर प्रज्वलित करायचे आहे आणि तिसरे नदीच्या समोर म्हणजे घाट जिथे असतो तिथे दीप प्रज्वलन आपल्याला करायचे आहे. हे नाही जमले सगळ्या ठिकाणी तर फक्त आणि फक्त देवघरासमोर तरी 750 वातींचे प्रज्वलन आपल्याला करायचे आहे. वर्षभरात काही कारणाने आपण कधी दिवा लावत नाही किंवा काय, तर यासाठी सुद्धा हा असतो. आणि याच दिवशी त्रिपुरासुराचा, दैत्याचा या दिवशी वध केलेला होता म्हणून सुद्धा देव दिवाळी साजरी केली जाते. सर्व देवांनी मिळून हे संकट टाळलेले होते म्हणून या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. दरवाजामध्ये भरपूर पणत्या लावाव्यात, देवघरासमोर दिवे लावावेत, गॅलरी असेल गॅलरीत दिवे, आकाशकंदील, लाईट माळा हे सर्व लावावे. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये आपले सत्यनारायण झालेले असेल त्यानंतर शुभम करोती, त्यानंतर तारक मंत्र झाल्यावर दिवा लावून श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम इतक्या सेवा आवर्जून कराव्यात. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आरती करावी. आरती करताना सगळ्यात आधी गणपतीची आरती, त्यानंतर महालक्ष्मीची आरती, दुर्गा मातेची आरती, विष्णुदेवांची आरती, महाराजांची आरती आणि त्यानंतर मंत्र पुष्पांजली अवश्य घ्यावी. आणि त्या त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचे देखील दर्शन घ्यायचे आहे. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आता या ज्या वाती उरतील, मला पहिला प्रश्न तो येईल, उरलेल्या वातींचे काय करायचे, तर त्या ज्या वाती आहेत घरामध्ये ज्या उरतील, ज्या जळणार नाहीत, त्या कापुरासोबत जाळून पूर्णपणे त्याची राख करावी म्हणजे भस्म करावे. या दिवशी भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू आणि कार्तिक स्वामी यांचे पूजन आठवणीने करावे. 2 मोरपीस आणि 10 रुपयाच्या नोटेचा जो उपाय तुम्हाला दिलेला आहे, व्हिडिओ आहे बघा आपल्या चॅनेलवर, काल परवा दिवशीच केलेला आहे, तर तो व्हिडिओ आवर्जून जाऊन बघावा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. माहिती आवडल्यास एक लाईक आणि हाईपचे बटन नक्की दाबावे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.